भारतीय संस्कृती पुरुषप्रधान आहे, मान्य आहे. तसंच आता भारतीय पुरुषांची मनोवृत्ती बदलत चालली आहे, ही मान्य आहे. तरीही अजूनही समाजात या पुरुषप्रधान संस्कृतीची पाळंमुळं इतकी खोलवर रुजली आहेत की काही पुरुषांना बायकांचं वर्चस्व, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांची बुद्धिमत्ता मान्य करताच येत नाही. ते करूच शकत नाहीत. हे मी इतकं ठामपणे बोलते कारण नुकताच असा एक अनुभव आला. म्हणजे बायकांनी यशस्वी केलेल्या एका कार्यक्रमाचं कौतुक करत असताना एका सुशिक्षित पुरुषांनी जेव्हा त्याचं मत मांडलं तेव्हा त्यात फक्त सर्व पुरुषांचं कौतुक करण्यात आलं होतं, ज्यांनी त्यात काही ॲक्टिव्ह भाग घेतलासुद्धा नव्हता. फक्त ते तिथे हजर होते. पण त्याचवेळी त्यांना त्या कार्यक्रमात राबणाऱ्या, झटणाऱ्या स्त्रिया आठवल्या नाहीत किंवा त्यांची नावं लिहिणं त्याला जमलं नाही. याला कारणीभूत त्याची मनोवृत्तीच असणार नाही का? असे पुरुष जेव्हा आजूबाजूला आपण पाहतो तेव्हा मग जाणवतं की अजूनही पुरुषप्रधान संस्कृती किती खोलवर रुजली आहे आणि अजूनही समाजात बदलाची किती गरज आहे.